आता तर काय सवयीची झाली आहे ही रचना. चुकीच्या गोष्टींचीच सवय लवकर लागते. पण चूक आणि बरोबर काय हे ठरवणारे कोण असतो? आपणच असतो ना. हे बघा काका, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का? या घरातल्या माणसांना ही रचना जर सूट होत असेल तर काय हरकत नाही हे सगळं असंच ठेवायला. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय तसं असेलही, पण आम्हाला कधीच तसं काहीच जाणवलं नाही. घरात आल्यावर नेहमी प्रसन्नच वाटतं आम्हाला. आणि म्हणून तुम्ही म्हणताय तसा वास्तुदोष असेल असं सध्या तरी वाटत नाही. पण पुढे जाऊन नक्कीच जाणवेल तुम्हाला. नाही, तसं काही जाणवलंच तर आम्ही बदलून घेऊ रचना. आणि शेवटी या घराला घर पण इथल्या माणसांमुळे. आणि या घरात राहणारी सगळी माणसं आनंदी असली तर मग सगळंच सोपं होतं नाही. जाणवत नसलेली गोष्ट अस्तित्वातच नाही असं नसतं. ती जाणवत नाही हा आपल्या जाणीवांचा कमकुवतपणा. पण कधी जाणवलंच तर शास्त्राचा आधार घ्यायला संकोच करू नका. बरोबर बोललात तुम्ही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवलेलाच आहे. आपण फक्त श्रद्धेनं त्या मार्गावरून चालायचं असतं. श्रद्धेनं आणि डोळे मिटून. येतो. काका, काका, आईला गब्बर आणि बसंती एकत्र बाहेर पडतायत. गब्बरच्या चेहऱ्यावर राग दिसतोय. वाट लागली, पळा. काका ते मी तुम्हाला सोडते ना हॉस्टेल पर्यंत. नाही नको, समोर तर आहे, जाईन. बरं तुम्ही काळजी घ्या तब्येतीची. हो, तुला ही शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आले आले. दादा काय झालं? तुम्ही बरे आहात ना? अहो तुम्ही मला तरी फोन ट्राय करायचा. किती प्रश्न विचारशील एका दमात. बरा आहे मी. दादा तुमची तब्येत? हो आता ठीक आहे, निघूया. अरे कोण ती मुलगी? बघ इतका वेळ तिच्या घरात होतो आणि तिचं नाव देखील विचारलं नाही मी. उर्मी कुलकर्णी. तू ओळखतोस तिला? हो माझ्याच कॉलेजला आहे. बावळट आहे ध्यान. कुठे काय बोलायचं ते तिला कळत नाही. फार गुणी मुलगी आहे. ज्या घरात जाईल तिथे सुख नांदेल. इतके चांगले संस्कार नसतात हल्लीच्या मुलींवर. हो चल निघूया. हो बसा. चल बाय. वासू, पुनर्वसू. लवकर येजो रे भाऊ. चल. ए माई, पुनर्वसू आलाय ग. कुठपर्यंत आली तयारी? पहाटेची महापूजा झाली की भाविक दर्शन घेतील पादुकांचे आणि मग वेळेनुसार पालखीने गेल्या. वेळापत्रक सांगू नकोस मला. निमंत्रण झाली का? हो सगळी निमंत्रणं झाली आहेत. दिंड्यांची तयारी पण झाली आहे. आता फक्त पुण्याची निमंत्रणं तेवढी बाकी आहेत. लवकर करा सगळं. पालखीचा मार्ग बदलावा लागणार यावर्षी. कच्चा रस्ता पक्का करण्याचं काम सुरू. पालखीचा मार्ग बदलणार नाही. कुठल्याही परिस्थितीत परंपरेशी तडजोड नाही.